पुण्यात एका पबवर पोलिसांनी छापा टाकलाय। पुण्यातील विमाननगर परिसरातील एका पबमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे। या प्रकरणी महिला आणि पुरुष यांच्यासोबत 50 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर पब मालकासह इतर 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या हा पब मालक फरार असल्याची बातमी समोर येते। द नॉयर पबमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। अधीक्षक अतुल कानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। इथून जवळजवळ 3,67,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। नवीन वर्षाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। नियम लावलेले असून सुद्धा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं, नियमांचं उल्लंघन केलं जातं। त्यामुळे अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। त्यासोबतच 21 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। जागोजागी ही पथके काम करणार आहेत। विमाननगर परिसरातील राज्य शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केलेली पाहायला मिळत आहे। सोबतच इथून पोलिसांनी 178 बाटल्या दारूच्या विदेशी मद्याच्या या बाटल्या उचलल्या आहेत। त्यासोबतच पबमधील इतर सामानही पोलिसांनी जप्त केलंय। या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 52 आरोपींवर कारवाई केलेली आहे। त्यापैकी 2 आरोपी पब चालक आणि व्यवस्थापक यांचा शोध सध्या सुरू आहे। मात्र या नवीन वर्षाच्या निमित्ताने चालू असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचं म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्ट्यांवर पोलीस कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं।